एका गावात एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याच्याकडे भरपूर पैसा, मोठं घर आणि अनेक नोकर होते. पण त्याला आपल्या धनाचा फार गर्व झाला होता. तो गरिबांना कमी लेखायचा, कुणालाही मदत करत नसे. लोक म्हणायचे, "अति तेथे माती" आणि तेच त्याच्या बाबतीत घडलं. हळूहळू त्याचा व्यापार तोट्यात जाऊ लागला. चुकीचे निर्णय, गर्विष्ठ वागणूक आणि नशिबाची साथ सुटली. काही दिवसातच सगळी संपत्ती गेली, घर विकावं लागलं आणि तोच व्यापारी शेवटी दुसऱ्यांकडे नोकर म्हणून काम करू लागला. एक दिवस त्याच्या मालकाच्या घरी एक जुना श्रद्धाळू नोकर होता. त्याने व्यापाराची अवस्था पाहिली आणि म्हणाला, "मालक, गर्वाने माणूस खाली जातो, पण श्रद्धेने परत वर येतो. तुम्ही 16 सोमवार महादेवाचं व्रत करा, मनापासून करा, गर्व सोडा." व्यापाराला सुरुवातीला विश्वास वाटला नाही, पण दुसरा मार्गही नव्हता. त्याने पहिल्या सोमवारी उपवास केला, महादेवाचे नामस्मरण केले, मनापासून क्षमा मागितली. हळूहळू त्याच्या स्वभावात बदल होऊ लागला. तो नम्र झाला, प्रामाणिकपणे काम करू लागला. 16 सोमवार पूर्ण होईपर्यंत त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. जुने ओळखीचे लोक मदतीला आले, छोटासा व्यापार सुरू झाला आणि तो हळूहळू पुन्हा उभा राहिला. यावेळी त्याच्या मनात फक्त कृतज्ञता होती. तो नेहमी म्हणायचा, "धन गेलं तेव्हा डोळे उघडले. महादेवांनी मला गर्व नाही तर माणुसकी शिकवली."